नमस्कार मंडळी, पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असा. मंडळी, आज असा पाडो, तर त्याच्यामुळे सगळ्यात आधी सगळ्यांका गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. येणारा नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांका भरभराटीचा आणि आनंददायी जाऊ. तर सकाळीच अहो आणि मी बाहेर पडलो ही चाफ्याची फुला गोळा करूक. आणि तुमका तर माहितच असा, कोकणात देवचाफ्याच्या फुलाशिवाय गुढी होणार नाही. बघूया आमका किती फुला मिळतात ती. ह्याची काय नुसती फांदी लावून पण जगता ना. लावूया आपण. तर मंडळी, फुला काय गावली नाहीत, बघूया आता पुढे काही गावतात काय. एवढीशीच मिळालीत. दिसली तुमका ते बघा होतं एकच हे हरवलं आपण चुको. ते का असंच 4-5 फुला आता पोचता काय बघा ठेवल्या ना. आता पडली नाही बघा, आता पडला तुम्ही हलवल्या बरोबर एक फुल. अरे ता पुढचा आता पडला. हा तापण वरचा चांगला आता घ्या. अरे पडला. देठाची काढतो. इतक्या शोधून फायनली पुरा भराड पालथा घालून आम्ही नामदेव महाराजांच्या मठाच्या इथे पोहोचलो. तिथे झाड आमका माहिती होता. तर नामदेव महाराजांच्या कृपेने आमका मस्तपैकी इथे एक अख्खो घोस मिळालो. आजकाल ही चाफ्याची फुलं खूप कमी झाली आहेत, त्याच्यामुळे अशी शोधूची लागतात. तर आम्ही पण ठरवलं की आमच्या भरडावर ते एक झाड यावर्षी लावायचा पावसात. हा, हय जरा पाना बिना दिसतं चाफ्याच्या झाडाची दाखव. त्याच्यावर काय पानात नाही होती. देव चाफा म्हणून एका महत्व, आणि बाकी काय नाही, सीझनला मिळता म्हणून. पाठचं आंबो बघता कसं मका मस्त झालेत आंबे. भारी कॅच. अरे पडलं सुटले ते फुल. तर म्हणजे अशा प्रकारे चाफ्याची फुलं गोळा केलो आणि पोचलो बांबूची काठी आणण्यासाठी, अर्थात जे का आम्ही चिओ म्हणतो मालवणी, काय जण मानगो सुद्धा म्हणतो. तर तो काढण्यासाठी आम्ही गेलो आमच्या दिरांच्या घराकडे. मॅचिंग झाला तुमचा. तर आमच्या कोकणातल्या प्रथेप्रमाणे जास्तीत जास्त लांब काठी शोधून आम्ही काढलो बांबूची, आणि मस्तपैकी थंयच दिराने ती साफ करून दिल्याने येताना आम्ही दोघंही जण ती घेऊन येलो. बांबूची काठी काढल्यानंतर चिओ काढल्यानंतर अशा पद्धतीने साफ केलं जाता, आणि नंतर पूजेच्या आधी ते का धुवचं असतं किंवा पुसन काढूचं असतं. कोकणात तुमका मंडळी दिसात की अशी मोठीच्या मोठी काठी असता गुढीसाठी. शहरात जागा नसता म्हणून असा छोटी गुढी उभारतात. पण कोकणातली एक पद्धत आहे की घराच्या पाष्टाच्या वर गुढी असता, म्हणजे घराचा पाशीट म्हणजे कौलारू घरांच्या मध्ये जो आधार दिलेलो असता ना लाकडाच्या खांबांचो, ते का पाशीट म्हणतात. तर त्या पाष्टाच्याही म्हणजे कौलाच्या वरती गुढी उभारतात कोकणात. काही जण सोय नसतात ते लहान उभारतात, पण अशी एक पद्धत कोकणात तुम्ही बघू शकता की गुढी खूप उंच. मग काय घराकडे येलो गुढी घेऊन, अहोनी अशा प्रकारे गुढी मस्तपैकी पुसून साफ करून ठेवल्याने आणि पुढच्या कामाला लागलो. त्याच्यातलं महत्त्वाचं काम आमच्या आजीन केलेलं म्हणजे सासूबाईंनी ह्या कडुलिंबाचा रस बनवचा. त्याच्यासाठी कडुलिंबाची पाना, गूळ, जिरा आणि मिरी घालतात, आणि ह्या काम आमच्या आजीचाच असता, सासूबाईंचा. ती दरवेळी बनवता. पाणी घालू आहे आता. अवनीला द्या पहिला. हा चला अवनी, हे बाई हे खायचं आहे. मस्त आहे, गोड गोड. समजला? वाजव मस्त आला. जिराचं
घालाल ना? घाल. नको कशाला, छान वास येतोय जिऱ्याचा. गोड लागतं ते. रसासारखा वास येतो. पकड 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 पकड. हे बाई तूच केला चालू. होय. आकर. हा कर रे. घेऊन टाक. चला 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 चला. पैसा नाही. पटकन. आता पकड ओलीला. ओलीला पकड. अरे थोडस. हे बघ थोडस. शाळा. चुकून. चला अर्णवला गुळ दे. तर मंडळी, सगळे सण जे आहेत महत्त्वाचे ते आम्ही देवघरात एकत्र साजरे करतो. तर त्याच्यामुळे सगळे आधी तयारी अशी करूची लागतं, सगळं सामान गोळा करूचं लागतं. तर आम्ही केलो आणि जेवणाक सुरुवात केलो. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा टोपाक थामण मारण्यापासून सुरुवात होती, ती वहिनीने करून दिल्याने. जेवणाचा मेनू सांगते. मेनू होतो डाळ, भात, कुर्मा, बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड. त्याच्याबरोबर आम्ही कोशिंबीर केलेली आणि कढी पर्याय म्हणून ह्यावेळी आम्ही छास बनवलेला. ताक होता घरात तयार म्हणून म्हटलं ताकच करूया, तर ता होता. जेवणाची सुरुवात आम्ही केलो. इकडे अवनीची गंमत काय चाललेली बघा, सगळ्यांका कडूरच काढून होता. दीदीला दे. हा दीदीला, दीदी उठली की दीदीला दे. जरास शास्त्रच ती बघ, दीदीला दे. थोडस दे. हा जास्त देऊ नको. इतकं नको. थोडं हाताला टेकू. इतकं नको. बस चल पिऊन टाक. चल पी. तिने पिलंय ना, मग तिथं सगळ्यांना देणार आहे. काकीला दिलं? मग दे काकीला. हे बघ इकडे आहे काकी. आनंदात वाटतं कारण आपण थांब झाला ना. पुरे ती बघ आजी मागते, तिला पण दे. ती नाही, ती आजी मागते दुसरी वाली. तिचा दिला 2 चमचे दे. बरं वाटताला मग खाते. अवनी सांग मस्त आहे गोड आहे. काकीला दे. खा मस्त आहे गोड ना. दे थोडं दे. हा पी पटापट पी. बरं लागला. डाळी गहू, उसळी गहू. मिक्सर चिरू नको बघ, आधी डाळीकच हवेत फक्त, आणि नंतर मग ह्याच्या भाजी घावी. आम्ही बायका इकडे जेवण करेपर्यंत दिरांनी गुढीची तयारी करू सुरुवात केल्याने, त्याच्यासाठी कलशा कष्टगंध लावल्याने. दुसरे दीर होते त्यांनी या पद्धतीने चाफ्याची माळी बनवल्याने. मी पण गेले आणि रांगोळी वगैरे काढून घेतले पाट मांडून, आणि गुढीची जी सगळी तयारी होती ती करून घेतलो आम्ही. मंडळी, आमच्या कोकणात ना प्रत्येक घरात गुढी नसता. ज्या घरामध्ये गणपती असताना त्या घरातच गुढी उभारली जाता. ही एक पद्धत आहे. शहराच्या ठिकाणी सगळीकडे गुढी उभारतात, पण कोकणातली ही पद्धत की ज्या घरामध्ये गणपती आहे त्या घरातच गुढी उभारली जाता. इतर घरांमध्ये तुमका गुढी दिसायची नाही. तर या पद्धतीने बघा, मी बनवलेला गुढी वस्त्र गुढीत आम्ही घातला, हार बांधले, कलश ठेवलो आणि या पद्धतीने गुढी उभी केली. तुम्ही आता बघतास की हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याच्यात कडुलिंबाची पानं बांधतात, आंब्याचं टाळ बांधतात, गोड बत्तासे वगैरे असं बांधतात. तर कोकणात हे गोष्टी नाही आहेत. कोकणात फक्त एवढाच असता, गुढी वस्त्र आणि चाफ्याचं हार आणि वरती कलश, एवढ्याच गुढीमध्ये बांधला जाता. या पद्धतीने बघा अशी गुढी उभी झाली आमची मस्तपैकी. उंच गुढी बघितल्यानंतर मनात एक वेगळी उमेद निर्माण होता नवीन वर्षासाठी, म्हणून कदाचित ही पद्धत असत की खूप उंच गुढी बांधायची.
आणि गावात आमका लोकांका शक्य हा म्हणून ह्या जमता, शहरात नाही शक्य कारण जागा पण नाही आणि अशा प्रकारे एवढे मोठे मोठे बांबू पण काही मिळायचे नाही, तर ते गावात सहज उपलब्ध. ही खरी आमची गावची श्रीमंती असा. आणि ही सुद्धा बघा पानवेला जी आम्ही घरी लावलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही विकत आणू नाही पाना. पानवेल जी आहे त्याचीच पानं मी विड्यासाठी काढले. आणि या पद्धतीने सगळी पूजेची तयारी झाल्यानंतर धाकट्या दिरांनी पूजा जी होती ती करून घेतली. मंडळी, आमच्याकडे ना गुढीपाडव्याक प्रसाद म्हणून काजू असतात, कारण काजूचं सीझन सुरू झालेलं असतं, त्यामुळे नैवेद्याक आम्ही काजू ठेवतो आणि प्रसाद म्हणून काजू वाटतो. तुमच्याकडे सुद्धा असे काजू वाटतात का प्रसादात? कमेंट नक्की करा. सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा. चला, ती बाजी पूजा करते. पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून काय मिळणार आहे? अवनी वाट बघते कधीपासून. चालते चाफ्याचं आहे, एकच घाल, सगळ्यांना पुरली पाहिजे, सगळेजण आपण आहोत ना. हा ना मोकर. अशा प्रकारे गुढीपूजन झाल्यानंतर आम्ही घरात इलो तर ही अशी तयारी, सगळी फोडणीची तयारी करून ठेवली होती. जा बाकीचं काम सगळा अहोंचा होता. कोशिंबीर केलेली बघा, मस्त रंगीत दिसता, फ्रेश. आणि बाप्पासुद्धा आमचे कसे सजले आहेत बघा. आणि हे असत लिटल शेफ, आमची पुढे तयारीची माणसा, बाबांच्या मागे काम चालवणारी. तर अर्णव इलो म्हणालो माका पण करूच, आता म्हटलं हे केक कर. त्याच्याबरोबर दुसरा जो असा छोटा ता पण होता. पुऱ्या करताना तर काय विचारू नको, जवळजवळ सगळे पुरी या पोरग्यानेच केले, त्याच्यामुळे तायाक आमचा काम कमी झाला, कारण त्या मशीनवर पुरे केलेले आम्ही. देणार देणार, तुला पण देणार. दादा करतोय बघू, दादा करून दाखव रे कसं. तेलाची बाटली बाटली मस्त रे. काय देणार देणार देणार, तर थोडं झालं की देणार. तिला दे हा अर्णव, तुझं एकदा झालं की. तिला दे आता एकदा करायला. तिला एकदा दे अर्णव करायला. एकदा दे, एकदा दे, एकदा दे, एकदाच दे, मग तुलाच देणार, मी उठवते मग तिला. तिला एकदा करू दे. हो एकदाच. नको दाखव आली. अरे आली छोटूशी, अजून जरासं दाब. बस आली. त्यांका मजा वाटता. बाकी का हा ते मधुरा काकी दे घेवाय ते का. चल कौतुक, तेल तापास दिलं. मग काय, मी पण बसले पुरी चुलीवर मस्त तळलेली. चुलीवरचं जेवण काय भारीच चव लागता. ह्या एक समाधान असता. सण असलो काय चुलीवरला जेवण मिळतं बराचसा. थोडंसं गॅस आम्ही वापरतो, कारण खूप सगळ्यांचं जेवण असतं, त्याच्यामुळे गॅसचा पण थोडा वापर करतो. पुरी करून झाल्यानंतर आम्ही दोघा जण गेलो पूजा करू, कारण माका वेळ जरी मध्ये मध्ये असलो तरी अहो सारखे त्या किचनमध्येच होते, त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी मिळून एकदमच नंतर पूजा केलो. आणि सर्वात महत्त्वाचा काम शेवटचा नैवेद्य वाढूचा, तर ते आम्ही सगळ्यांनी करून घेतलो. या दिवशी कोकणात आमच्याकडे वाडी घालतात, नैवेद्याबरोबर पूर्वजांका वाडी दाखवली जाता. तर या पद्धतीने वाडी वगैरे वाढून घेतलो आणि सगळी जण मस्तपैकी एकत्र जेवण करतो. तर सगळे मस्तपैकी पंगत वाढून जेव बसली सगळ्यात शेवटी. तर असो आमच्या ह्या कोकणातलो गुढीपाडव्याचो सण माझ्या दृष्टीने, माझ्या नजरेतनं तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जर तुमका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा, आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब करू नाही त्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजे या जेव आमच्याकडे पाडव्याचं जेवणाचं काय काय सांगते मी. डाळ भात, कुर्मा, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, श्रीखंड भरपूर प्रकारची होती. मला श्रीखंड सांबार आणि सोलकढी ऑप्शन दिला, छास. तेव्हा जेव आणि पाडव्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. दरवर्षी पाडवा आपण साजरा करतो.